नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. यामध्ये आजचा आपला विषय असणार आहे परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र. आता परिसर अभ्यास काय आहे, पेपर 1 साठी आहे. समाजशास्त्र काय आहे, पेपर 2 साठी आहे. परंतु जर दोन्हीमधले तुम्ही विषय पाहिले, घटक पाहिले, टॉपिक पाहिले तर परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र म्हणजे काय असतंय, सारखेच विषय आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, आजचा आपला व्हिडिओ काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, तर आता ज्या TET परीक्षा झाल्यात या TET परीक्षेमध्ये परिसर अभ्यास आणि समाजशास्त्रामध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आपला, संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे कोणी म्हणलं, असं आपल्याला या ठिकाणी विचारले. काय, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असं कोणी म्हटलं, असं सांगितलं आपल्याला. मग असं कोण म्हटलं होतं, तर असं म्हटलं होते संत एकनाथ. कुणाला म्हटले होते, तर हे संस्कृत पंडितांना म्हटले होते. कशासाठी म्हटले होते, तर मराठी भाषेचं महत्त्व सांगताना म्हणले होते. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर संत एकनाथाबद्दल तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची. त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांची समाधी कुठे आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कुठे, पैठण या ठिकाणी. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे, पण काही लोकांना माहीत नसतं, त्यांना सांगतो पैठण. पैठण हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती आहे. त्या ठिकाणी कोणतं धरण आहे किंवा प्रकल्प आहे, तर जायकवाडी हा या ठिकाणी प्रकल्प आहे. आणि हे जे जायकवाडी जलाशय आहे, ह्या जलाशयाच्या म्हणजे जायकवाडी धरणाचा जो जलाशय आहे त्याला काय म्हणतात, नाथसागर म्हणतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. नाथसागर म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक गार्डन आहे, ज्ञानेश्वर गार्डन म्हणून उद्यान, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, ते पण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर संत एकनाथ महाराजांचं जे काही साहित्य आहे किंवा ग्रंथ आहे याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग त्यांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगत काय केलेले आहेत, हे उद्गार काढलेले त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर एकनाथी भागवत हे सुद्धा त्यांचं काय आहे, प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला संत एकनाथ महाराजाबद्दल तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. आणि संत एकनाथ महाराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील, हे आपल्याला कुठं अभ्यासायला आहेत, तर या महाराष्ट्र आपल्याला जे आता 4थीचा इतिहास आहे, या 4थीच्या इतिहासामध्ये बघा महाराष्ट्राची संत परंपरा नावाने या ठिकाणी आपल्याला हे सगळं अभ्यासायला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, तांब्याची शिवराई, सोन्याची मोहर, सोन्याची शिवराई आणि तांब्याची मोहर. तर या ठिकाणी कोणते नाणे पाडण्यात आलं होतं, तांब्याची शिवराई हे नाणं पाडण्यात आलं होतं. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी किती नाणी पाडली होती, 2 नाणी पाडली होती. मग हे कोण होते, कोणती होती, तर एक होता होन आणि दुसरी काय होती, शिवराई होती. ठीक आहे. पण आता तुम्हाला लक्षात ठेवताना काय ठेवायचं आहे की कोणतं नाणं कोणत्या धातूपासून तयार झालं हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, सोन्याचा काय होता, होन होता. ऑप्शन देताना आपल्याला काय देतात बघा, सोन्याची मोहर, सोन्याची शिवराई, म्हणजे असं तिथले तिथंच ऑप्शन देतात. मग आपला घोळ होऊ शकतो. मग लक्षात ठेवायचं, सोन्याचा होन होता आणि तांब्याची काय होती, शिवराई होती. ठीक आहे. याच्यावरती काय कोरलं होतं, श्री राजा शिवछत्रपती. पण आता लक्षात ठेवा, एका बाजूला काय कोरलं होतं बघा, श्री राजा शिव होतं. जी दर्शनी बाजू आहे, ह्या नाण्याची जी दर्शनी बाजू आहे याच्यावरती काय कोरलेलं होतं, श्री राजा शिव. लक्षात ठेवा, इथं तरी श्री राजा शिव छत्रपती दिला असला तरी काय लिहिलं होतं, दर्शनी बाजूवरती श्री राजा शिव. आणि जी दुसरी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूला काय दिलं होतं, म्हणजे मागील बाजू तिला छत्रपती कोरलेलं होतं. म्हणजे 2 बाजूवरती कोरलेलं होतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कदाचित प्रश्न विचारताना ते असं सुद्धा विचारू शकतात की दर्शनी बाजूवरती खालीलपैकी काय कोरलं होतं. पुढचा प्रश्न असा विचारू शकतात आपल्याला. मग तुम्ही म्हणता सरने सांगितलं होतं श्री राजा शिव छत्रपती कोरलं होतं, पर्याय पण असेल तुम्ही लिहून टाकता. तर लक्षात ठेवा, श्री राजा शिव हे दर्शनी बाजूवरती होतं आणि छत्रपती हे काय होतं, दुसऱ्या बाजूवरती होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला, तो सुवर्ण दिन कोणता, तर मग कोणता, 6 जून 1674. लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या किल्ल्यावरती झाला, तर हा रायगडावरती झाला. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. कोणत्या किल्ल्यावरती,
रायगडावरती. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालीलपैकी कोणती? कोणासंदर्भात? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, ज्यांना आपण काय म्हणतो? वीरा शिंदे म्हणतो. ठीक आहे. मग यांच्या संबंधित नसलेली बाब आपल्याला कोणती आहे ही आपल्याला ओळखायची. ठीक आहे. मग बघूया. सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे महर्षी वीरा शिंदे म्हटलंय की त्यांचं काम कोणासाठीच आहे? अस्पृश्यांसाठीच त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर देवदासी प्रथेविरुद्ध काम केलेलं आहे. मग आपल्याला असा पर्याय दिला की आपल्याला असं वाटतं अरे बाबा त्यांनी काय केलंय? अस्पृश्यांसाठी काम केलेलं आहे. म्हटलं हे सुद्धा काय असू शकतं? बरोबर असू शकतं. मग लक्षात ठेवा, पण हेच उत्तर आपलं चुकीचं आहे. पहिलंच विधान आपलं चुकीचं आहे. हे जे सार्वजनिक पाणवठे आहेत हे खुले करण्याचं विधेयक कोणी संमत केलं होतं? तर C.K. बोले, C.K. बोले यांनी केलं होतं संमत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. कधी केलं होतं ते त्यांनी? तर ते 1923ला केलं होतं. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. कुठं केलं होतं? मुंबई विधिमंडळामध्ये. बरं ठीक आहे, खाली पाहणारच आहोत आपण. मग या ठिकाणी वीरा शिंदेचं काम कोणते बघा, तर त्यांनी देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली होती. खूप महत्त्वाचं, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुद्धा त्यांनी सुरू केली होती. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डिप्रेस क्लास मिशनची स्थापना, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे. त्याची सुद्धा स्थापना त्यांनी या ठिकाणी वीरा शिंदे यांनी केली होती. ठीक आहे. मग आता राहिला प्रश्न आपला सार्वजनिक पाणवठ्याचा. तर बघा इथे घेतलंय मी. सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचं विधेयक कोणी? C.K. बोले यांनी. बघा C.K. बोले यांनी 1923 मध्ये मुंबई काउन्सिलमध्ये मांडलं होतं आणि मंजूर करून घेतलं होतं. ठीक आहे. आता बघा विधेयक कोणी मंजूर करून घेतलं? C.K. बोले यांनी. कधी? 1923ला. कुठं? मुंबई काउन्सिलमध्ये. विधेयक कशासाठी होतं? तर जे काही सार्वजनिक पाणवठे आहेत हे पाणवठे कोणासाठी खुले करायचे? तर हे अस्पृश्यांसाठी खुले करण्याचं विधेयक होतं. त्याच्यानंतर इथे लक्षात घ्या, परंतु हा जो कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. मग ही अंमलबजावणी व्हावी म्हणून काय केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चवदार तळे सत्याग्रह केला होता. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग महाडचा चवदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? तर तो 1927ला झाला होता. कुणी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. या दोन्ही गोष्टीची पार्श्वभूमी लक्षात घ्या. ठीक आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला जर असं विचारलं की सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुली करण्यासाठी कोणी विधेयक मांडलं होतं, तर मग आपल्याला काय वाटतं हे कोणी मांडलं असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं असेल. पण ते लक्षात घ्या, ते विधेयक कोणी मांडलं होतं? C.K. बोले यांनी मांडलं होतं. परंतु त्या विधेयकाची अंमलबजावणी होत नव्हती. मग ती अंमलबजावणी करावी याच्यासाठी आंबेडकरांनी काय केलं होतं? महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्याच्यानंतर वीरा शिंदे यांनी बघा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. ही स्थापना त्यांनी कधी केली ही आपल्याला तारीख परीक्षेमध्ये विचारली होती. बघा मग कधी केली? 16 ऑक्टोबर 1906ला केली होती. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. आणि ही स्थापना कोणी केली होती? वीरा शिंदे यांनी. ठीक आहे. म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे त्यांनाच आपण काय म्हणतो? वीरा शिंदे म्हणतो. त्यांनी याची स्थापना केली होती. कुठं केली होती स्थापना हेही विचारलेलं आहे. मुंबईमध्ये केली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे या सर्व प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावरतीच आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील? मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल. त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही पुस्तकं आहेत शाळेचे क्रमिक पुस्तकं, त्याच्यासुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. तुम्ही जर पाहिलं असेल, तुमचं परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल, या तिन्ही विषयाचा प्रश्न जवळपास याच्या बाहेर जात नाही. ठीक आहे. इयत्ता 4थी ते 8वीच्या पुस्तकाच्या बाहेर जात नाही. मग याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे.
मग ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आजसुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला आपली ही टेस्ट सिरीज पडणार आहे. ठीक आहे. मग 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला 139 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचं एक काय करायचं, तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा काढायचा आहे. आणि हा जो स्क्रीनशॉट काढायचा आहे काढला आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा शिक्षक लोकांना काय होतं, गुगल पे फोनपेवरती पैसे पाठवण्यास अडचण येते किंवा नंबर टाकण्यास अडचण येतो. जर त्यांनी मला व्हॉट्सॲपला मेसेज केला तर त्यांना त्या ठिकाणी स्कॅनरसुद्धा सेंड केलं जाईल. ठीक आहे. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय सोपं आहे आणि ज्या त्या व्यक्तीला जातात म्हणजे नंबर चुकण्याचा धोका त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. तुमचा मला व्हॉट्सॲपला जो स्क्रीनशॉट मिळाला पैसे पाठवल्याचा, मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. आणि हे कशा स्वरूपात प्रोव्हाइड केलं जाईल तुम्हाला, तर ते व्हॉट्सॲपवरतीच तुम्हाला PDF फाईलच्या स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला 4 नंबर. धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यास नोकरीस ठेवलेल्या व्यक्तींच्या खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते. आता अयोग्य म्हणजे कोणतं, तर अयोग्य म्हणजे चूक किंवा चुकीचे. ठीक आहे. मग कोणतं चूक आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही जर आपले मागचे काही लेक्चर पाहिले असतील, मला वाटतं आजचं आपलं परिसर अभ्यासचं 7वं लेक्चर आहे. मग जर तुम्ही याच्या आधीचे लेक्चर पाहिले असतील तर कमीत कमी 3-4 प्रश्न अशा पद्धतीचे विचारलेले. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, याच्यावरती जवळपास तुम्हाला 90% प्रश्न विचारला जातो हे ध्यानात ठेवा तुम्ही. ठीक आहे. वारंवार अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जात आहे. ठीक आहे. मग बघा, आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिस्री, पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद, सैन्यातील सरदार सिद्दी हिलाल, विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम. मग यापैकी चुकीची जोडी कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 2 पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद ही जोडी काय या ठिकाणी चुकीची आहे बघा. ठीक आहे. मग सिद्दी मसूद कोण होता हे पण लक्षात ठेवा. तर सिद्दी मसूद हा विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार होता. आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न का विचारला जातो, तर तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावर असताना त्या ठिकाणी जो वेढा दिला होता तो वेढा कोणी दिला होता, सिद्दी जोहरनी दिला होता. ठीक आहे. सिद्दी जोहरनी वेढा दिला होता, परंतु त्याच्यासोबत कोण लढत होता, सिद्दी मसूद हा सुद्धा त्याच्यासोबत होता. ठीक आहे. म्हणजे तर 2 प्रश्न विचारतात. एक तर पन्हाळगडाला वेढा कोणी दिला होता, सिद्दी जोहरनी दिला होता. आणि सिद्दी जोहर सोबत कोण होता दुसरा सेनापती किंवा सरदार, तर सिद्दी मसूद होता. म्हणजे दोघं पण होते हे लक्षात ठेवा. सिद्दी मसूद आणि सिद्दी जोहर या दोघांनी मिळून काय केलं होतं, पन्हाळगडाला वेढा दिला होता. पन्हाळगडावरून शिवाजी महाराज नंतर विशाळगडाकडे गेले. जाताना वाटेमध्ये काय झालं, पावनखिंड या ठिकाणी युद्ध झालं. त्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडेंनी स्वतःचं बलिदान दिलं. ठीक आहे. मग सिद्दी मिस्री कोण होते हे पण लक्षात ठेवा. कोण होते हे, तर आरमार दलातील अधिकारी होते. त्याच्यानंतर सैन्यातील सरदार होते सिद्दी हिलाल आणि सिद्दी इब्राहिम हे काय होते, विश्वासू सेवक होते. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटायला चालले होते, ठीक आहे, म्हणजे अफजल खानाला ज्यावेळेस पारिपत्य केलं प्रतापगडाच्या पायथ्याशी, त्यावेळेस त्यांच्यासोबत किती 10 अंगरक्षक होते. मग त्या 10 अंगरक्षकापैकी सिद्दी इब्राहिम हे एक अंगरक्षक होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न 5 नंबर. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणते असं विचारले. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला. वाक्य काय हे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं बघूया. फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा राजव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. मग या ठिकाणी दोन्ही पण विधान काय आहेत, बरोबर आहेत. लक्षात ठेवा, छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता. हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये होता, संस्कृत भाषेमध्ये होता. हा ग्रंथ कशाविषयी होता, तर याच्यामध्ये राजनीतीपर ग्रंथ होता, हे पण लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, फारसी शब्दांना पर्यायी
संस्कृत शब्द असणारा राजव्यवहार कोश शिवरायांनी प्रकाशित केला होता. हा कधी तयार केला होता याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला. मग कधी? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता त्याच वेळेस त्यांनी या ठिकाणी हे करून घेतलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी. बघा, पुन्हा एकदा आपल्याला काय केलंय? अयोग्य जोडी ओळखायला सांगितली. पण कशाची? की स्वराज्याचे शत्रूविरुद्ध ज्यांनी संघर्ष केलेले शिवरायांचे जे स्वामिनिष्ठ मावळे होते किंवा व्यक्ती होते यांची अयोग्य जोडी. अयोग्य म्हणजे काय? चूक. हे पण लक्षात ठेवा बरं का. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला अयोग्याला आपण योग्य समजतो म्हणजे आणि बरोबर जोडी ओळखतो. तर या ठिकाणी अयोग्य म्हणजे काय असतं? चूक असतं, हे लक्षात ठेवा. मग शाहिस्ते खान, फिरंगोजी नरसाळे, बरोबर आहे. शाहिस्ते खानावरती फिरंगोजी नरसाळेंनी संघर्ष केला होता. फिरंगोजी नरसाळे हे काय होते? जो चाकण आहे ह्या चाकणच्या किल्ल्याचे हे सुभेदार होते. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, फिरंगोजी नरसाळे काय होते? चाकणच्या किल्ल्याचे सुभेदार होते. ज्यावेळेस शाहिस्ते खान पुण्याला आला होता 3 वर्षे, त्यावेळेस त्यांनी चाकणच्या किल्ल्यावरती हल्ला केला होता. त्यावेळेस फिरंगोजी नरसाळेंनी पराक्रम केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर दौलत खान मोरारबाजी हीच आपली चुकीची जोडी आहे. दौलत खान हा सुद्धा कोण होता? शिवाजी महाराजांच्याच आरमारातील एक अधिकारी होता. आणि मोरारबाजी देशपांडे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मग ही जोडी चूक आहे. मग बाकीच्या 3 जोड्या बरोबर आहेत. तुम्हाला आता सगळं इथं विश्लेषण करून सांगतो बघा. ठीक आहे, मोरारबाजी देशपांडे यांनी काय केलं होतं बघा. ज्यावेळेस पुरंदर किल्ल्याच्या वेढ्यावेळी मिर्झा राजे जयसिंग आणि त्याच्यासोबत असणारा जो दिलर खान होता यांच्या विरुद्ध काय केला होता? निकराचा लढा दिला होता. आता इथं फरक काय केला त्यांनी बघा. इथं दिलर खान आणि कोण होते? मिर्झा राजे होते. आणि इथं काय दिलं त्यांनी? दौलत खान दिलं. मग आपल्याला काय वाटतं? मोरारबाजी एका खानासोबत लढलेला आहे, मग आपल्याला वाटतं तो दौलत खानात असू शकतो, पण तो कोण होता? दिलेर खान होता. हे फरक लक्षात ठेवा. म्हणजे किती नॉर्मल फरक करतात बघा. कोण होता? दिलर खान होता. आणि दुसरा कोण होता? मिर्झा राजे जयसिंग होता. कोणत्या किल्ल्याच्या वेळी? पुरंदर किल्ल्याच्या वेढ्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शाहिस्ते खान आणि फिरंगोजी नरसाळ ही जोडी पण कशी बरोबर आहे बघा. शाहिस्ते खानाने जेव्हा पुण्याच्या चाकण किल्ल्याला वेढा घातला तेव्हा फिरंगोजी नरसाळ यांनी 56 दिवस तो किल्ला काय केला होता? निकराने लढला होता. ठीक आहे. मग इथं प्रश्न वारंवार विचारलेला आहे की चाकणच्या किल्ल्याचा सुभेदार कोण होता? मग कोण होता? फिरंगोजी नरसाळे होते. ठीक आहे, किंवा किल्लेदार कोण होता असं विचारलं जातं. मग चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? फिरंगोजी नरसाळे होते. चाकणच्या किल्ल्यावरती कोणी हल्ला केला होता हेही विचारलं जातं. मग कोणी केला होता? शाहिस्ते खानाने. किती दिवस किल्ला लढला? 56 दिवस. त्याच्यानंतर बहलोल खान आणि हा जो प्रतापराव गुज्जर आहे यांच्यातली लढाई बघा. विजापूरचा सरदार बहलोल खान याच्या विरुद्ध उमराणीच्या लढाईत सरनोबत प्रतापराव गुज्जर यांनी मोठा विजय मिळवला होता. ज्यानंतर आता हे जे प्रतापराव गुज्जर होते हे कोण होते? वेडात मराठे वीर दौडले 7 हे जे म्हणतो ना, या 7 व्यक्तीपैकी ते एक होते. ठीक आहे. आणि यांनी कोणत्या लढाईमध्ये? उमराणीच्या लढाईमध्ये हे केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ते स्वराज्याचे सरनोबत सुद्धा झाले होते, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक अजून इथं बघा, सिद्धी मसूद आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा तुम्हाला माहिती आहे. आत्ताच मी सांगितलं, ज्यावेळेस पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या पावनखिंडीत जोरदार लढाई झाली होती. पावनखिंडीचंच पहिलं नाव काय होतं? गोडखिंड होतं. आणि या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांनी काय केलं होतं? सिद्धी मसूदच्या सैन्याला रोखून धरलं होतं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचले आणि तिथून तोफेचा आवाज आला त्यावेळेस काय केलं? मग बाजीप्रभू देशपांडे यांनी काय केलं? आपला प्राण त्याग केला होता. ठीक आहे. पुढचा 7 नंबर. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाहीचे गेले पाणी, डॅश डॅश राणी भद्रकाली कोपली अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे? ऐका, डबल रिपीट प्रश्न. बरोबर. मग देवदत्तने असं वर्णन कोणाचं केलं होतं? महाराणी ताराबाईचं केलं होतं. कुठे प्रश्न माहिती आहे? 4थीच्या इतिहासामधला आहे. कुठला आहे? 4थीच्या इतिहासात. पण आम्ही कधी वाचलंच नाही. ठीक आहे. मग बघा, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाहीचे गेले पाणी, महाराणी ताराराणी भद्रकाली कोपले अशा शब्दात कोणी केलेलं वर्णन? देवदत्त यानं केलेलं आहे. लक्षात ठेवा. कोणाचं केलेलं आहे? महाराणी ताराबाईचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबर. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेले बाब खालील पर्यापैकी कोणती? दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन केले. आता बघा,
प्रश्नामध्ये किती नॉर्मल चुकी केली बघा. आता तुम्हाला माहिती आहे गोपाळ हरी देशमुख म्हणजेच कोण, लोकहितवादी. मग लोकहितवादीने काय केलेलं आहे, शतपत्राचं लेखन केलेलं आहे लोकहितवादीने, तुम्हाला माहिती आहे. गोपाळ हरी देशमुख यांनी काय केलेलं आहे, शतपत्राचं लेखन केलेलं आहे. पण यांनी काय केलंय, दिग्दर्शन या साप्ताहिकातून दिले आणि हेच इथं चुकीचं आहे. त्यांनी कोणत्या साप्ताहिकातून शतपत्र लिहिले होते, तर प्रभाकरमध्ये लिहिले होते. ठीक आहे, कोणत्या वृत्तपत्रामध्ये लिहिले होते, तर प्रभाकरमध्ये लिहिले होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, दिग्दर्शनमध्ये नाही. मग हेच आपलं काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, मग बाकीचं बरोबर असणार आहे सगळं, वाचा, लक्षात ठेवा. बघा यांनाच काय म्हणतात, लोकहितवादी या टोपणाने ओळखले जायचं. मग प्रश्न विचारला जातो, लोकहितवादी यांचं खरं नाव काय होतं किंवा पूर्ण नाव काय होतं. मग लक्षात ठेवा गोपाळ हरी देशमुख होतं. यांनी काय केलं होतं, शतपत्रांचं लेखन केलं होतं. शतपत्र होते पण याच्यामध्ये किती पत्र होते, 108 पत्र होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणता शतपत्र होते म्हणजे 100च पत्र होते, 108 पत्र होते. ठीक आहे, कोणत्या वृत्तपत्रातून लिहिले होते, प्रभाकर या वृत्तपत्रातून. ठीक आहे, कशा संदर्भात लिहिले होते त्यांनी, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय घेतले होते. म्हणजे जनजागृती, सामाजिक जनजागृती, महिलांचं शोषण, विधवा प्रथा, बालविवाह, अशा वेगवेगळ्या रूढीवरती त्यांनी ते पत्र लिहिले होते. पुढचा प्रश्न 9 नंबर, मुरुमदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने निवडली किंवा दिली. मग बघा मुरुमदेवाच्या किल्ल्याला नाव काय दिलं होतं, राजगड दिलं होतं. आणि खेळणा किल्ल्याला काय नाव दिलं होतं, विशाळगड. मग या ठिकाणी आपला पहिलाच पर्याय काय बरोबर असणार आहे. बघा मुरुमदेवाचं नाव केलं होतं त्यांनी राजगड, आणि राजगड काय होती, आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होता. ठीक आहे, खेळणा किल्ला त्याचं केलं होतं विशाळगड, अतिशय दुर्गम आणि संरक्षणाच्या दृष्टीने काय होता, हा महत्त्वाचा किल्ला होता. त्याच्यानंतर अजून लक्षात ठेवा, हा जो भोरप्याचा डोंगर आहे याचं नामांतर काय केलं होतं त्यांनी, प्रतापगड केलं होतं. ठीक आहे, आणि प्रतापगड कशासाठी प्रसिद्ध आहे, तर या किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. पुढचा प्रश्न, त्याच्यानंतर रायरीचा डोंगर, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. रायरीच्या डोंगराचं नामांतरण काय केलं होतं, रायगड केलं होतं. आता बऱ्याच जणांचं इथं कन्फ्युजन होता राजगड आणि रायगडमध्ये. मग बघा मुरुमदेवाचं त्यांनी काय केलं होतं, राजगड केलं होतं, आणि रायरीच्या डोंगराचं काय केलं होतं, रायगड केलं होतं. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. त्या दिवशी कुणीतरी कमेंट केली होती सर की रायरीच्या डोंगराचं त्यांनी राजगड असं केलं होतं, तर नाही, असं चुकी करू नका. रायरीच्या डोंगराचं त्यांनी काय केलं होतं, रायगड केलं होतं. ठीक आहे, आणि रायगड काय होती, स्वराज्याची दुसरी राजधानी किंवा मुख्य राजधानी होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर, खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे योग्य जोडी कोणती. शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ तोंड पाठच ठेवायचं. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा पंडितराव पत्रव्यवहार करणे, सचिव आज्ञापत्र तयार करणे, कोणती जोडी योग्य जोडी सांगितली आपल्याला. मग बरोबर जोडी हीच आहे की सचिवाचं काम काय होतं, आज्ञापत्र तयार करणं हे सचिवाचं काम होतं. इथं अष्टप्रधान मंडळ तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घ्या, 100% लिहून घ्या. ठीक आहे, मग पेशवा त्यालाच काय म्हणायचे, मुख्य प्रधान म्हणायचे. याचं काम काय असायचं, तर राज्याचं प्रशासन चालवणे आणि युद्धाचं नेतृत्व करणं हे कोणाचं काम असायचं, पेशव्याचं असायचं. पेशवा कोण होता, मोरोपंत पेंगळे होता. त्याच्यानंतर दुसरा मंत्री होता अमात्य, त्याचं काय काम असायचं, राज्याचा जमा खर्च किंवा महसूल पाहणे, कोण होता, रामचंद्र निळकंठ डबीर. ठीक आहे, त्याच्यानंतर सचिवचं काम काय होतं बघा, सचिव सरकारी आज्ञापत्रे तयार करणे, सचिव कोण होता, अण्णाजी दत्तो होता. मंत्री राज्यांच्या दैनंदिन कामाची नोंदी ठेवणे आणि पत्रव्यवहार पाहणे हे कोणाचं काम होतं, मंत्र्याचं. मंत्री कोण होता, दत्ताजी पंत त्र्यंबक होता. ठीक आहे, हे पाठच करून ठेवा, याच्यावरती वारंवार प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. सेनापती सैन्याचे नेतृत्व करणे आणि देशाचं किंवा स्वराज्याचं रक्षण करणं, मग कोण होते, हे हंबीरराव मोहिते. त्याच्यानंतर सुमंत परराष्ट्राशी संबंध आणि परकीय दूतांचे स्वागत करणे, कोण होते, रामचंद्र त्रिंबक. न्यायाधीशाचं काम काय होतं, न्यायदान करणं हे सोपं होतं. न्यायाधीश कोण होते, निराजीरावजी. पंडितरावाचं काम काय असायचं, धार्मिक विधी आणि दानाचे नियोजन करणे, कोण होते, मोरेश्वर पंडितराव होते. आता या ठिकाणी इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की ह्या अष्टप्रधान मंडळापैकी युद्धामध्ये कोण सहभागी होत नसे, तर कोण सहभागी होत नसे, फक्त न्यायाधीश आणि पंडितराव हे दोघंच सहभागी होत नव्हते. बाकीच्या ह्या सगळ्यांना युद्धामध्ये सहभागी व्हावा लागत असे. ठीक आहे, 11 नंबर, खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती, लुनी, शोण, तुंगभद्रा, गोमती. मग यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, लुनी आहे. ठीक आहे,
मग लुनी कुठली नदी आहे, तर ही राजस्थानमधल्या अरवली पर्वतरांगेमध्ये उगम पावणारी नदी आहे. ही नदी काय आहे, पश्चिम वाहिनी आहे. आणि विशेष म्हणजे ही काय होती, कच्छच्या रणामध्ये जाऊन ही नदी लुप्त होते. म्हणजे ही समुद्राला जाऊन मिळत नाही, तर ही कच्छच्या रणामध्येच काय होते, लुप्त होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे. इस्रो तुम्ही ऐकलं असेल सारखं. मग इस्रोचा फुल फॉर्म काय आहे, तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा इस्रोचा फुल फॉर्म आहे. कुठं आहे हे, 5वीच्या भूगोलमध्ये दिलेलं आहे. मग इस्रोची स्थापना कधी झाली हे पण लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक कोण होते, डॉक्टर विक्रम साराभाई होते. त्यांनाच काय म्हटलं जातं, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणलं जातं. लक्षात ठेवा कोण होते, डॉक्टर विक्रम साराभाई. इस्रोचं मुख्यालय कुठं आहे, बेंगळुरू या ठिकाणी आहे. आणि प्रक्षेपण केंद्र कुठं आहे, तर सतीश धवन अंतराळ केंद्र कुठं आहे, श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, मुख्यालय आणि प्रक्षेपण केंद्र याच्यामध्ये गोळ होतं. मग लक्षात ठेवा मुख्यालय कुठं आहे, बेंगळुरू, आणि प्रक्षेपण केंद्र कुठं आहे, श्रीहरिकोटा. बेंगळुरू कुठं कोणत्या राज्यामध्ये असतंय, कर्नाटकमध्ये आहे. आणि हे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. फरक लक्षात असू द्या. ठीक आहे. 13 नंबर, खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते. सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असणे, वेगवेगळी पिके घेणे, मृदेचा सामू किंवा pH 8 पेक्षा जास्त असणे, मृदेचा सामू 6 ते 8च्या दरम्यान असणे. मग सुपीकता कशामुळे कमी होते, तर मृदेचा सामू किंवा pH जर 8 पेक्षा जास्त असेल तर सुपीकता कमी होते. ठीक आहे. बाकीच्या गोष्टींनी सुपीकता वाढते. पुढचा प्रश्न 14 नंबर, हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे होते. मग हिमालयातील नद्यांना पूर काय येतो, तर बर्फ वितळण्यामुळे. मग वितळणे म्हणजेच काय, विलयन. मग विलयन बदलामुळे होतो. ठीक आहे. गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती. विसंगत बाब, गट पर्वताचा माथा टोकदार असतो, हीच बाब काय आहे, विसंगत आहे. मग हेच आपलं उत्तर असणार आहे. गट पर्वताचा माथा कसा असतो, सपाट असतो किंवा पठारासारखा असतो. ठीक आहे. आणि टोकदार माथा कोणत्या पर्वताचा असतो, घडीच्या पर्वताचा असतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग गट पर्वताचे काय असतात, उतार तीव्र असतात. उचललेला भाग ठोकळ्यासारखा दिसतो कारण तो सपाट असतो वरती. गट पर्वतावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. का नसतात, तर वरचा भाग काय असतो, सपाट असतो. ठीक आहे. शिखरं कुठं असतात, तर ते घडीच्या पर्वतावरती असतात. ठीक आहे. घडीचा पर्वत कोणता आहे सध्या भारतामधला, जम्मू काश्मीर, आपला हिमालय. 16 नंबर, जागतिक स्थान निश्चित प्रणाली GPS ही संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो. मग या ठिकाणी अवकाशीय संकेताचा वापर केला जातो. GPSचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे. ही कोणत्या देशाने विकसित केलेली प्रणाली आहे, तर अमेरिकेने विकसित केलेली प्रणाली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, उद्योगांचे सामाजिक दायित्व खालीलपैकी कोणत्या बाबीमधून दिसून येते. उद्योगाचं सामाजिक दायित्व कशामधून, कंपनीच्या नफ्याची 2% रक्कम ही काय, CSR फंडामध्ये जमा करणं, याच्यामधून काय उद्योगाचं सामाजिक दायित्व दिसून येतं. ठीक आहे. हे सगळे प्रश्न कुठे आहेत माहिती आहे ना, 5वीच्या भूगोलमधले आहेत. ठीक आहे. लक्षात घ्या, हे सगळे आतापर्यंत पाहिलेले सगळे प्रश्न पहिले 4थीच्या इतिहासातले होते, आता 5वीच्या भूगोलमधले आहेत नंतरचे. नदी आणि उपनदी यांचा अयोग्य पर्याय कोणता, सिंधू रावी बरोबर आहे, गंगा कोसी बरोबर आहे, कृष्णा ब्रह्मपुत्रा हाच अयोग्य आहे म्हटल्यावर हेच आपलं उत्तर राहील. कृष्णा वेगळी नदी आहे, ब्रह्मपुत्रा वेगळी नदी आहे. ठीक आहे. तापी गिरणा ही बरोबर आहे. मग बाकीच्या नद्या बरोबर आहेत, ही एक चुकीची आहे. मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश, मैदान माहिती आहे तुम्हाला, मैदान कशाला म्हणतात, कर्नाटकच्या पठाराला म्हणतात. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात. ग्रामपंचायत सदस्य निवडून होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण लागतात, कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ठीक आहे. धन्यवाद.